विद्यार्थ्यांनो, आपण दुसरा व्हिडिओ बनवतोय आज इतिहासाचा. त्यामध्ये आपण कारणे द्या किंवा विधाने सहकार्य स्पष्ट करा हे घेतलेले आहेत. एकूण 20 मी काढलेत. एक्झाममध्ये 4 येतात, 4 पैकी 2 लिहायचे असतात आणि प्रत्येकाला 2 गुण असतात, म्हणजे एकूण 4 गुण असतात. म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे हा. 20 काढले, तुम्ही 20च्या 20 जर केले तर यातले 2 तर परीक्षेला 100% येणारच आहेत. ठीक आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण आपलं टार्गेट आहे 1000 सबस्क्रायबर्स लवकरात लवकर. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमचा एक मला मदत होईल आणि 1000 सबस्क्रायबर्स लवकरात लवकर होऊन जातील. तर आपण सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न घेतलाय आपण. मायकेल फुको याच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. नंतर व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. तिसरा आहे, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी युनेस्को द्वारा जाहीर केली जाते. बघा, आता हा कारणे द्या किंवा विधान कारण स्पष्ट करा असा प्रश्न आहे आणि यामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला कमीत कमी 4 मुद्दे लिहायचे आहेत. हा प्रश्न मुद्द्यानेच लिहायचा आहे. 4 मुद्दे लिहा, तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, इतिहासामध्ये आउट ऑफ मार्क घेता येतात. पुढचा प्रश्न, चित्रकथी सारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढे बघा, इतिहास लेखनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ञांची आवश्यकता आहे. हा महत्वाचा प्रश्न. 4 मध्ये तुम्हाला हे, त्यामुळे काही जास्त आपण घेणार नाही. पुढचा प्रश्न बघा, 6वा, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. त्यानंतर चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्वाचा आहे. पुढचा आहे, संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. ठीक आहे. आणि 9वा आहे, खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. आता बघा, हा इतिहासाचा पेपर आहे. आपण इतिहासाचे MCQ घेतले, 3 मार्काचे असतात. नंतर आपण इतिहासामध्ये टिपालिया घेतले 2 मार्क, 4 मार्क. आणि आता हा प्रश्न आपण घेतो 4 आणि 4 8 आणि ते 3 11 मार्काचा आपण पेपर आत्ताच तुम्हाला करून घेतलेला आहे. पुढे बघा काय म्हटलंय, बाळ ज पंडितांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे. त्यानंतर वैद्यकीय कारणांसाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. पुढे आहे, आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. आणि 13वा, आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. हे झाले 13 प्रश्न. लक्षात ठेवा, आपले आता पेपर संपण्यावरती आहेत. इतिहासानंतर तुमचा पेपर आहे भूगोल आणि मग तुमचे पेपर संपतील. त्यानंतर पण तुम्हाला चॅनलशी जोडून राहायचं आहे, कारण पुढील वाटचाल तुमची काय असायला हवी. 10वी नंतर कुठला विषय, कुठली स्ट्रीम कशी निवडायची, कुठल्या स्ट्रीमचं काय महत्व आहे याच्यावरती व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि तुमचा रिझल्ट कधी लागणार त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. त्यानंतर 11वी ऑनलाईन फॉर्म तुम्ही स्वतः मोबाईलवर कसा भरू शकता हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला बाहेर जाऊन सायबर कॅफेमध्ये जाऊन पैसे द्यायची गरज लागणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, म्हणून तुम्हाला चॅनलशी जोडूनच राहायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. अभिलेखागार व ग्रंथालय ही नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. हा आपला 14वा प्रश्न आहे. 15वा बघा, प्रत्येक भाषिक समाजात कोश वाङ्मय निर्माण होण्याची गरज आहे. त्यानंतर सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. पुढचा प्रश्न, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ञांची आवश्यकता आहे. मला वाटतं हा प्रश्न रिपीट झालेला आहे, तर तुम्ही समजून घ्या की हा तोच प्रश्न आहे. पुढे, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 19वा प्रश्न, इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते आणि प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. अशा प्रकारे हे 20 प्रश्न आपण घेतलेले आहेत. तुम्हाला ह्या 20 प्रश्नांचा किमान अभ्यास करायचा आहे. 4 गुणांसाठी 2 प्रश्न आपल्याला लिहून यायचे आहेत आणि मी आशा करतो की ते 2 प्रश्न जे असतील ते या 20 पैकीच असतील. आता पुढचा आपला व्हिडिओ येईल राज्यशास्त्राची बहुपर्याय प्रश्नांची एक प्रश्नमंजुषा असेल, ती आपण पुढचा व्हिडिओ घेणार आहोत. आजच तो रात्री येणार आहे, तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघा.
अजूनही इतिहासचे व्हिडिओ येतील उद्यापर्यंत, ते पण बघा. आणि सपोर्ट म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सबस्क्रिप्शन करायला पैसे लागत नाहीत, पण तुमच्या एका सबस्क्रिप्शन मुळे मला खूप मोठा सपोर्ट मिळतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.